नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आता आपण षटतिला एकादशी कधी आहे आणि त्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. या दिवशी भक्तगण शास्त्रात सांगितल्यानुसार तिळाचा 6 प्रकारे वापर करून भगवान विष्णूची पूजा करतात. षटतिला म्हणजे 6 तीळ असा अर्थ आहे, म्हणून या एकादशीला षटतिला एकादशी असे नाव दिले आहे. या एकादशीला जे व्रत केले जाते त्यात तिळाचे विशेष महत्त्व. या या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग जुळून आला आहे. षटतिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा तिळाचा वापर करून केली जाते. यंदा 25 जानेवारी रोजी षटतिला एकादशी आलेली आहे. या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा केली जाईल. षटतिला एकादशीच्या दिवशी भक्त 6 प्रकारे तिळाचा वापर करतात. त्यामध्ये तिळाने स्नान, तिळाने तर्पण, तिळाने दान, तिळयुक्त भोजन, तिळाने हवन आणि तीळ मिसळलेले पाणी पिणे हे व्रत भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी केले जाते. चला तर पाहूया व्रताची तिथी आणि या दिवशी तिळाचे महत्त्व अधिक का आहे. पद्मपुराणानुसार षटतिला एकादशीबद्दल सांगितले आहे. षटतिला एकादशीला भगवान विष्णूची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी तिळाचे दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. षटतिला एकादशीचे व्रत ज्या व्यक्तीने केले आहे त्यांनी तिळाने स्नान, दान, तर्पण आणि पूजा करायला हवी. या दिवशी तिळाचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो, म्हणून या एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. पुराणात असेही सांगितले आहे की जितके तीळ तुम्ही दान कराल तेवढ्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळेल. षटतिला एकादशीला तिळाचे महत्त्व. षटतिला एकादशीचे महत्त्व पौराणिक कथांशी जोडण्यात आलं आहे. हिरण्यकश्यपाने भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले. त्यांच्या क्रोधाच्या घामामुळे पृथ्वीवर तिळाचा जन्म झाला असे म्हटले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात तीळ पवित्र मानण्यात आले आहे. षटतिला एकादशीला तिचे विशेष महत्त्व आहे. षटतिला एकादशीला तिळाचे उपयोग. षटतिला एकादशीला तिळाचे 6 प्रकारे उपयोग केला जातो. तीळ पाण्यात मिसळून त्याने स्नान करावे, तिळाच्या तेलाने मसाज करावा, या दिवशी तिळाचे हवन करावे, तिळात मिसळलेल्या पाण्याचे सेवन करा, तिळाने दान आणि तिळापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. 6 प्रकारे तिळाचा वापर केल्याने भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते, तसेच अनेक पापापासून मुक्तता मिळते. षटतिला एकादशी भगवान विष्णूच्या प्रिय एकादशीपैकी एक मानली जाते. या व्रतामुळे सर्व मनोकामनांची पूर्तता होऊन घरात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे. या व्रतामुळे दुःख आणि गरिबी यांपासून मुक्ती मिळते असेही म्हणतात. समजा तुम्ही षटतिला एकादशीचे व्रत करू शकला नाही तर फक्त कथा ऐकल्याने वाजपेय यज्ञाच्या समान पुण्य मिळते असे सांगितले जाते. या व्रतामुळे मानसिक आणि शारीरिक पापापासून मुक्तता मिळते आणि पितृदोषापासूनही मुक्तता मिळते असेही म्हटले जाते. षटतिला एकादशी शुभ संयोग. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 24 जानेवारीला सायंकाळी 7:25 सुरू होईल आणि 25 जानेवारीला रात्री 8:31 पर्यंत एकादशीची तिथी असेल. 25 जानेवारीला षटतिला एकादशीचे व्रत केले जाईल. या दिवशी चंद्र आणि मंगळाचा शुभ संयोग जुळून आला आहे. तसेच या दिवशी उत्तराषाढा नक्षत्र ध्रुवयोग जुळून येत आहे. या शुभ योगात दान केल्याने पुण्य प्राप्त होते. षटतिला एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून तिळाने स्नान करायचे आहे आणि नंतर भगवान विष्णूला अभिषेक करून भगवान विष्णूची पूजा करायची आहे. फुलं, धूप, दीप नैवेद्य अर्पण करायचा आहे. भगवान विष्णूंना त्या दिवशी तिळाचाही नैवेद्य दाखवला जातो. आणि षटतिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे हे तुम्ही नामजप करू शकता. ओम नारायणाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा तुम्ही नामजप करू शकता आणि एक माळ जपही करू शकता. आणि दुसरा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय.
त्याचबरोबर षटतिला एकादशीच्या दिवशी फक्त ओम नमो नारायणाय या मंत्राचा 11 वेळा जप केल्याने इच्छापूर्ती होते असेही सांगितले जाते. षटतिला एकादशी दिवशी केलेल्या उपायांचे खास फायदे म्हणजे पितृदोष, कर्जबाजारीपणा, मानसिक आजारापासून मुक्तता मिळते आणि धनप्राप्ती, इच्छाप्राप्ती होते असेही सांगितले जाते. षटतिला एकादशीच्या दिवशी केलेले हे उपाय तुम्हाला नक्कीच लाभदायी ठरतील ही आशा करते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.